तुम्हाला तातडीनं एवढ्यासाठी बोलवलं की 3 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर या मतदारसंघाचे नेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांची नियुक्ती केली। हा अतिशय रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय आनंदाने हा निर्णय स्वीकारला। कार्यकर्ते जोमाने कामाला लागले। अशी परिस्थिती असताना काल शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे या ठिकाणी त्या गोष्टीवर त्यांनी काहीतरी स्टेटमेंट केलं आणि त्या स्टेटमेंटचं खंडन करावं म्हणून तुम्हाला पत्रकार मंडळीला मी आज या ठिकाणी मुद्दाम म्हणून या ठिकाणी बोलवलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृतपणे राजीनामा देऊन 2024 मधील विधानसभेची निवडणूक सुधाकर घारे अपक्ष म्हणून लढले होते, ही गोष्ट खरी आहे। त्या अगोदर सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, हे जग जाहीर आहे। परंतु सुधाकर घारेंनी निवडणूक लढताना कुठल्याही प्रकारे पक्षाचं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढली नाही। त्यामुळे त्यांनी पक्षाशी प्रतारणा जरूर केली, परंतु त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। या ठिकाणी लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे। कार्यकर्त्यांचा रेटा, त्यांनी केलेली जनसेवा याच्या आधारे त्यांनी निवडणूक लढण्याचा त्या कालखंडामध्ये निर्णय घेतला। कर्जत खालापूरमधल्या तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील तो निर्णय स्वीकारला आणि असाच एक दिवस असा आला की महायुतीचं तिकीट सुद्धा घारेंना मिळालं नाही। म्हणून या कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सामुदायिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग केला। पक्षाला कार्यकर्त्यांनी आपली भूमिका कळवली आणि सुधाकर घारेंनी त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला। ही सुधाकर घारेंची पक्षाशी किंवा अन्य कशाची बंडखोरी नव्हती, परंतु महेंद्र थोरवे काल बोलताना म्हणाला की त्या ठिकाणी पक्षानेच त्यांना उभं केलं आणि पक्षानेच त्या ठिकाणी गद्दारी केली आणि त्यामुळे सुधाकर घारेंना बक्षीस दिली। मला महेंद्र थोरवेची कीव येते किंवा किंबहुना त्याचा शिक्षणाचा अभाव असेल। महेंद्र थोरवेला मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायला मागतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो। प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब या ठिकाणी काम करतात। ते काय तुला पोसरे येऊन विचारणार काय आम्ही कुणाला अध्यक्ष करू? हा केवळ शिक्षणाचा अडाणीपणाचा कळस आहे। आमचा पक्ष कसा चालवायचा, आमच्या पक्षामध्ये कुणाला नेमायचं कुणाला काढायचे हे सर्वस्वी अधिकार अजितदादा आणि तटकरे साहेबांना असल्यामुळे त्यांनी योग्य असा निर्णय त्या ठिकाणी घेतला। आणि मग याची तळफळाट जळजळाट ही एवढ्यासाठी मी तर म्हणतो बंजाळला की काय मला प्रश्न पडतो, कशासाठी त्यांनी या विषयावर बोलायला पाहिजे? काय संबंध या विषयावर बोलताना? त्या ठिकाणी तो जे ओरडून सांगतो की या ठिकाणी बंडखोरी केली, गद्दारी केली, त्या महेंद्र थोरवेला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी विचारायला मागतो की महेंद्र थोरवे 2019ला तुम्ही काय केलं? तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेने तिकीट दिले नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शिवसेनेचा त्याग करून तुम्ही शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढलात तुम्ही त्या ठिकाणी। त्यावेळी 2014ला त्या ठिकाणी आदरणीय सुरेश भाऊ निवडून आले होते राष्ट्रवादीचे। त्यावेळी 2019च्या निवडणुकीमध्ये देखील तुमच्या तिकिटाची इकडे तिकडे हे चालली होती, तुमची तीही तयारी चालली होती की मला तिकीट मिळणार नाही, कारण त्यावेळची वावडी उठली होती। खरं काय खोटं काय मला माहिती नाही, परंतु आदरणीय सुरेश भाऊंचा शिवसेनेत प्रवेश होणार आणि सुरेश भाऊ अधिकृत उमेदवार असतील अशा पद्धतीचं वातावरण होतं। त्यावेळी तुम्ही कार्यकर्त्यांच्या संपर्कात होता, त्यावेळी मी शिवसेनेचं काम करत होतो। मलाही तुमचा रात्री 3 वाजता फोन आला होता की आपलं तिकीट कापलं, आता आपल्याला दुसरा काहीतरी विचार करायला लागेल। मी तुम्हाला म्हटलं ठीक आहे, तुम्ही काम केले, तुम्ही करा विचार, आम्ही तुमच्या सोबत राहू। मग तुम्ही बंडखोरी किंवा गद्दारी ह्या विषय दुसऱ्याला बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण महेंद्र थोरवेंनी खऱ्या अर्थाने करायला पाहिजे की ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला एबी फॉर्म दिला, ज्या उद्धव साहेबांनी तुमच्यासाठी सभा घेतली, त्या उद्धव साहेबांचे तुम्ही होऊ शकले नाही। तुम्ही या ठिकाणी आता जी 2024ची निवडणूक जिंकलात त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी सांगताय की मी त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे केलं, मी ते केलं, मी त्याव केलं ना ह्याव केलं, मी एवढ्या कोटीचा निधी आणला ना तेवढ्या कोटीचा निधी आणला। मला महेंद्र थोरवेच्या तोंडातनं कुठल्याही वेळेला मला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माझं काम केलं म्हणून मी निवडून आलो असं मी महेंद्रला बोलताना पाहिलं नाही। या उलट 2014ला महेंद्र थोरवेला हे बोलताना मी बघितलंय की पक्षप्रमुखांनी जर मला आदेश दिला तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला मी रस्त्यावर फिरून देणार नाही हे म्हणणारे महेंद्र थोरवे तुम्ही। अरे महेंद्र थोरवे, तुम्ही या ठिकाणी निवडून आल्यानंतर मिरवणुकीमध्ये तुम्ही दंड थोपटता, तुम्ही लोकांच्यावर कुस्तीचे लोकांना आवाहन करता। हा जो उर्मटपणा किंवा ही जी मस्ती आहे
ही मस्ती योग्य नाही। तुम्ही या ठिकाणी पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बोलत असताना आमचे नेते आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं झालं जेवण पचतं की नाही मला माहीत नाही। लोकांना पचण्यासाठी काहीतरी घ्यावं लागतं, तुम्हाला जेवण पचायला तटकरे साहेबांचं नाव दिवस रात्र झोपेत जागेपणे घ्यावं लागतं। तुम्ही या ठिकाणी सांगताय की तटकरे साहेबांचा आशीर्वाद होता म्हणून या ठिकाणी सुधाकर घराणे बंडखोरी केली। मला तुमच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे की आपण नाशिक जिल्ह्यातला देवळाली मतदारसंघ जर त्या ठिकाणी बघितला तर त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या आदरणीय सरोजताई आहिरे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आल्यात। काय केलं तुम्ही त्या ठिकाणी? तुम्ही तर त्या ठिकाणी धनुष्य बाण ही निशाणी घेऊन त्या ठिकाणी बंडखोरी तुम्ही केलेली आहे। केवळ एवढंच नाही तर राजा शिंदेगडमध्ये देखील तुमची त्याच पद्धतीची बंडखोरी आहे। तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर पुरंदर हवेली असेल, श्रीरामपूर असेल, वेगवेगळे असे मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी तुम्ही अधिकृत शिवसेनेच्या सिंबॉलवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरुद्ध निवडणूक लढलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता, एकही नेता आतापर्यंत या गोष्टी मानत नाही किंवा त्याच्यावर कधीही कुठली वाच्यता करत नाही। जे आलं वाट्याला ते स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रचंडपणाने, यशस्वीपणाने या ठिकाणी वाटचाल करत असताना झालेल्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी विसरण्याचा प्रयत्न करतो। परंतु जाणीवपूर्वक महेंद्र थोरवे या ठिकाणी रोजच्या रोज या विषयावर खतपाणी घालून त्या विषयाला चालना देऊन तो विषय तसाच ठेवतात। मला महेंद्र थोरवे यांना सांगायचं आहे की तुमच्या पक्षाचे जे कोण प्रमुख असतील त्यांना तुमच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे की देवळालीत तुम्ही केलं त्याला काय म्हणतात? तुम्ही त्या ठिकाणी राजा शिंदेगडला जे केलं त्याला काय म्हणतात? त्या ठिकाणी तुम्ही अधिकृत पक्षाचं चिन्ह घेऊन लढलाय। या ठिकाणी सुधाकर घारे जी निवडणूक लढले ती अपक्ष निवडणूक लढलेली आहेत, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये त्यांनी निवडणूक लढण्याचा त्यांना अधिकार असताना, डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेने दिलेल्या अधिकाराच्या अनुषंगाने त्यांनी हे केलेलं असताना तुम्ही या ठिकाणी कसे बोलताय आणि कुठल्या पद्धतीने बोलताय? मग याच्यावर सारासार माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला जाणीवपूर्वक दिसते ती एकच कमीपणा आहे की महेंद्र थोरवे यांचं शिक्षण कमी आहे। त्यांना त्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव असल्यामुळे एकच गोष्ट सातत्याने एकच नामस्मरण चालू असतं, तटकरे 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 तटकरे। अहो तटकरे साहेब कुठे, तुम्ही कुठे? तटकरे साहेबांची उंची किती, तुमची उंची किती? हे साधं गोष्ट, ही साधी गोष्ट तुम्हाला कळू नये याच्या इतकं दुर्दैव आहे। तुम्ही फक्त एवढ्यासाठी ओरड करता की तुम्हाला झालं या 2.5 वर्ष संपतात कधी, भरत गोगावलेंची टर्म संपते कधी आणि मी मंत्री होतोय कधी, याची घाई महेंद्र थोरवे तुम्हाला झाली आहे। आणि त्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये चमकण्यासाठी, टीव्हीवर सतत राहण्यासाठी तुम्ही तटकरे साहेबांच्यावर ज्या 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 पद्धतीने संधी मिळेल तशा पद्धतीने तुम्ही टीका करताय, त्या गोष्टीचं या ठिकाणी खंडन करत असताना मी तुमचा जाहीर निषेध या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो। मी तुमची दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ऐकली की आदरणीय तटकरे साहेबांच्या आणि उद्धव साहेबांचे फार चांगले संबंध होते आणि म्हणून उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना पालकमंत्री पद दिलं। माझं म्हणणं असं आहे की त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ होता आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग आणि त्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये चमकण्यासाठी, टीव्हीवर सतत राहण्यासाठी तुम्ही तटकरे साहेबांच्यावर ज्या 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 पद्धतीने संधी मिळेल तशा पद्धतीने तुम्ही टीका करताय, त्या गोष्टीचं या ठिकाणी खंडन करत असताना मी तुमचा जाहीर निषेध या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो। मी तुमची दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ऐकली की आदरणीय तटकरे साहेबांच्या आणि उद्धव साहेबांचे फार चांगले संबंध होते आणि म्हणून उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना पालकमंत्री पद दिलं। माझं म्हणणं असं आहे की त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ होता आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाला। 2.5 वर्ष त्या सरकारने ह्या राज्यामध्ये काम केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्यावेळी सरकारने घेतलेला तो निर्णय होता आणि तुम्ही त्याला जोडता की त्यांचे घरातले संबंध होते। मग तुमचे देखील संबंध त्याच पद्धतीचे होते। तुमचा 2019चा तुमचा उमेदवारी अर्ज घेताना तुमचा आदरणीय उद्धव साहेबांच्या सौभाग्यवती रश्मी वहिनींच्या बरोबरचा फोटो मी त्या ठिकाणी व्हॉट्सअपला बघितलाय। मग त्यांच्या कुटुंबापर्यंतचे तुमचे संबंध होते। अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्यांचे राहिले नाहीत। तुम्ही स्वतः काय, आता तुम्ही तो गद्दार गद्दार म्हणता, त्या गद्दार शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने महेंद्र थोरवे आणि मंडळींनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला पाहिजे की गद्दारी कशाला म्हणतात। तुम्ही शिवसेनेतून फुटलात, शेका पक्षात गेलात, शेका पक्षातनं परत शिवसेनेत आलात, उपजिल्हा प्रमुख झालात, परत त्या ठिकाणी आमदारकी लढली, त्या ठिकाणी उद्धव साहेबांना सोडलं, शिंदे गटात गेलात। मग याला नेमका कुठला शब्द वापरतात याचं स्पष्टीकरण महेंद्र थोरवे किंवा त्यांचे जे कार्यकर्ते त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये बंडखोरी बंडखोरी, गद्दारी गद्दारी हे बऱ्याच वेळा आम्ही ऐकतो, पण गद्दारी कशाला म्हणतात हे महेंद्र थोरवेंनी जर जनतेला समजावून सांगितलं आणि गद्दारी तुम्ही किती वेळा केली हे जर लोकांना तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची चूक तुमच्या लक्षात येईल।
माझी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं विनंती आहे की राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत आणि असं चालू असताना, चांगलं काम चालू असताना केवळ मिठाचा खडा टाकायचा आणि त्या ठिकाणी वितुष्ट वाद वाढवायचा. या ठिकाणी केवळ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आल्यात, या निवडणुकांच्या मध्ये काहीतरी घडवायचं या दृष्टिकोनातून तुम्ही जर या ठिकाणी काही गोष्टी करणार असाल तर मी तुम्हाला सांगायला मागतो, आम्ही देखील आमचा पक्ष आहे. आम्ही या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आमची पक्ष संघटना कशी चालवायची, कशी ठरवायची, काय करायचं हे ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार आमचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा, आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आणि विविध नेते मंडळी हे त्या ठिकाणी घेत असतात. ते उद्या ठरवतील की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये काय, कसं जायचं, कुठल्या मार्गाने जायचं. आम्ही त्यांचं त्या ठिकाणी अवलोकन करून त्यांचे आदेश शिरसावंत मानून आम्ही भविष्य काळामध्ये काम करणार आहोत. आम्ही पक्षाचा, नेत्याचा निर्णय शिरसावंत मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत. ज्यावेळी विधानसभा लढलो त्या दिवशी आम्ही पक्षात नव्हतो, त्यामुळे पक्षाच्या नेत्यांना किंवा पक्षाच्या अन्य लोकांना कुठलाही दोष देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आम्हाला त्या ठिकाणी अधिकार होता, पक्षामध्ये राहून आम्हाला कुठल्याही प्रकारची बंडखोरी करायची नव्हती. या उलट महाराष्ट्रामध्ये 4 ते 6 जागांच्यावर धनुष्यबाण अधिकृत निशाणे घेऊन शिंदे गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. आपण महाराष्ट्रातल्या जनतेने निश्चित पद्धतीने देवळाली मतदारसंघ असेल, राजा शिंदेगड मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये आपण गुगलवर गेलात आणि त्या ठिकाणी जर निकाल बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी निवडून आलेत आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत आणि त्यांना पाडण्यासाठी शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन त्या ठिकाणी शिंदे गटाचे लोक निवडणूक लढलेले आहेत. हा इतिहास आहे. हा इतिहास असताना नाईलाजाने ही गोष्ट मला आज बोलावी लागते. आमच्या पक्षाचं धोरण त्या ठिकाणी ठरलं होतं की यापुढे पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या झालेल्या गोष्टीवर वाच्यता करायची नाही. जे आलंय ते पत्रामध्ये घेऊन आपल्याला भविष्यकाळामध्ये जनतेची सेवा करायची आहे, अशा पद्धतीचे निर्देश आम्हाला पक्षाच्या नेतृत्वाने दिलेले असल्यामुळे आतापर्यंत आम्ही याची वाच्यता केली नव्हती. मी 1-2 वेळा या विषयावर बोललोय असेल, परंतु आज नाईलाज झालं की कालची जी स्टेटमेंट बघितली की बाबा या ठिकाणी सुधाकर घारेंचा, अरे सुधाकर घारेंचा पुनर्वसन फक्त जिल्हाध्यक्ष म्हणून झालंय. एवढ्या जर मीठ आणि मिरच्या तुला लागणार असतील ते 1.5 महिन्यामध्ये जो काही निर्णय पक्ष घेईल त्यावेळी महेंद्र तुला झोप लागणार नाही. कदाही तू कर्जत खालापूर सोडून कुठं राहिलाच असेल की काय. अशा पद्धतीचा निर्णय 1.5 महिन्यामध्ये अपेक्षित आहे की सुधाकर घारेंची अतिशय मोठी नियुक्ती या ठिकाणी होईल. मग त्या दिवशी तू आणखीन काहीतरी बदलशील. तू बदलू नको. या ठिकाणी तू आमच्या मित्र पक्षाचा आहे, आम्ही मित्र पक्षाचे आहोत. आम्ही त्या ठिकाणी दोन पावलं मागे घ्यायला तयार आहोत. तू 2 पावलं मागे ये. पण तू जर का पुढे आम्हाला लाथाच मारणार असेल तर आमच्या पायात ताकद नाही असं तू समजू नको. आमचे पाय त्या पद्धतीने अगदी विजेच्या गतीने चालणारे पाय आहेत, परंतु आम्ही लाथ कुणाला मारायची आणि कुणाच्या बरोबर दोस्ती करायची हे ठरवून चालणारे कार्यकर्ते आहोत आणि नेत्यांचा विचार घेऊन, नेत्यांचे आदेश घेऊन आम्ही काम करणारे मंडळी आहोत. म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महेंद्र थोरवे यांच्या कालच्या वक्तव्याचं जाहीर खंडन करून मी महेंद्र थोरवेंचा जाहीर निषेध करतो. महेंद्र थोरवे, तुम्ही आता सावरा. तुम्ही आता परत काही लोक शिकतायत, काही नेते मंडळी शिकतायत, त्यांचं शिक्षण कमी झाल्यामुळे. तुमचं हे शिक्षण काय फार मोठं झालेलं नाही. तुम्ही शिक्षण नसल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कळतात. तुम्ही शिकायला सुरुवात करा, कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, तुमच्या बुद्धिमत्तेचा पहिले विकास करा आणि मग खऱ्या अर्थाने काय चाललंय, काय घडतंय, काय नाही घडतंय याच्यावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहील. पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी राज्यभरामध्ये जे मतदारसंघ मी तुम्हाला सांगितले, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने देवळाली मतदारसंघ असेल, राजा शिंदेगड असेल, याची गुगलवर निकाल तुम्ही बघा, तपासा. त्या ठिकाणी अधिकृतरित्या धनुष्यबाण निशाणे घेऊन त्या ठिकाणी बंडखोरी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे विद्यमान आमदार आज आहेत त्यांना पाडण्याचं पाप त्यावेळी शिंदे गटाने केलेलं आहे. हे विसरून चालणार नाही. आम्ही आज नाईलाजाने मी या ठिकाणी बोलतोय. आम्हाला हे सांगायचं नव्हतं, काढायचं नव्हतं, परंतु वारंवार त्या ठिकाणी तटकरे साहेबांचं नाव घेऊन महेंद्र थोरवे ज्या पद्धतीने बोलत असतात त्यांना उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून आजची मी पत्रकार परिषद घेतली. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि माझं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं. खोपोलीच्या जाहीर सभेमध्ये तुम्ही गोगावले साहेब आता आले होते, तुम्ही बघितलं. गोगावले साहेबांचं भाषण त्या ठिकाणी ऐकलं आणि मग गोगावले साहेबांनी त्या ठिकाणी खोपोलीकरांनी महेंद्र थोरवेला तारला असं गोगावले साहेबांचं म्हणणं आहे. अरे गोगावले साहेबांचं दुसरं एक म्हणणं आहे, अरे तुझा जय महाराष्ट्र होता तू वाचला, तुझा जय महाराष्ट्र त्या ठिकाणी होता तू वाचलाय, खोपोलीकरांनी वाचवलाय
आता यांचे खूप आभार मानून यांची सेवा कर असा प्रामाणिकपणाचा सल्ला महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री माझे मित्र आदरणीय भरतशेठ गोगावले आणि महेंद्र थोरवे तुम्हाला दिलेला आहे. त्यांचा सल्ला मानून तरी भविष्य काळामध्ये वाटचाल करा. आणि गद्दारी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही, आम्हाला तुम्हाला म्हणायचंच नाही. पण तुम्ही लय वेळा गद्दार झाला, तुम्ही लय वेळा गद्दारी केली. तुम्ही उद्धव ठाकरेंना फसवलं, तुम्ही ठाकरे कुटुंबियांना फसवलं, तुम्ही त्या ठिकाणी कर्जत खालापूरच्या जनतेला फसवलं. तुम्ही आता भारतीय जनता पक्षाने निवडून आणून त्यांचं नाव घ्यायला तयार नाही. उद्याच्या काळामध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर पण कसे वागणार याची जाणीव तुमच्या वागण्यात होते. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही सावरा. तुमचा जो काय तोल गेलाय, तुम्ही जे काय भंजाळलात, त्या भंजाळलेल्या किंवा त्या अवस्थेत तुम्ही ज्या अवस्थेत तुम्ही गेलेल्या त्या अवस्थेतनं बाहेर या. जे चाललंय जे चाललंय ते स्वीकारून पुढे काम करण्याचा मनोदय ठेवा. निश्चित पद्धतीने भविष्य काळामध्ये राज्यामध्ये महायुतीचं जे काय जडणघडण आहे किंवा उद्याचं जे यश आहे ते महायुतीला प्राप्त होणार आहे. फक्त त्या प्राप्त होणाऱ्या यशामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं पाप महेंद्र थोरवे यांनी करू नये असा माझा प्रामाणिकपणाचा सल्ला महेंद्र थोरवे यांना आहे. की या ठिकाणी घारेंना जिल्हाध्यक्ष करताना निश्चित पद्धतीने तटकरे साहेबांनी त्यांचं मागील काम लक्षात घेतलं असेल. घारे हे जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष असताना या संपूर्ण जिल्ह्याशी त्यांचा आलेला संपर्क, त्यांनी या जिल्हाभरामध्ये केलेली त्यावेळीची विकासात्मक कामं, या सगळ्या दृष्टिकोनातून जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत सुधाकर घारेंचं नाव, सुधाकर घारेंचं काम पोहोचलेलं आहे. आणि त्याचा फायदा पक्षाला निश्चित पुढच्या काळामध्ये होईल ही एकमेव शुद्ध भावना घेऊन तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी सुधाकर घारेंची नियुक्ती केली असावी असं माझा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं ठाम मत आहे. तटकरे साहेब एक प्रगल्भ विचारांचे राजकारणी आहेत. तटकरे साहेब मोठ्या उंचीवरचा माणूस आहे. तटकरे साहेबांचा एक एक माणसाचा वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास आहे. फक्त ते गद्दारी करून जो म्हणणं आहे ना, गद्दारीचा काय संबंध जो त्या ठिकाणी सुधाकर घारेंनी पक्षाचा राजीनामा दिला, त्याच्यानंतर रितसर त्यांचा राजीनामा मंजूर झाला, रितसर पक्षामध्ये ते कामाला लागले. दीड महिना पण नाही, मला वाटतं 15 दिवसापूर्वी सुधाभावना मतदारसंघाचं अध्यक्षपद दिलं होतं. दुर्दैवाने पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मधुकर शेठ पाटील यांचं त्या ठिकाणी ऑपरेशन झालंय, त्यांना काम करता येणार नाही. येणाऱ्या 3-4 महिन्याच्या कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि मग पक्षाचं काम व्यवस्थितरित्या चालावं या दृष्टिकोनातून जेव्हा तटकरे साहेब आणि अजितदादा यांची चर्चा झाली, कुठला माणूस रायगड जिल्ह्यामध्ये पक्षाची व्यवस्थितरित्या धुरं सांभाळेल याच्यावर त्यांची साधक चर्चा 100% झाली असेल. आणि मग त्या चर्चेतनं त्यांना जे उत्तर सापडलं, ते नाव सुधाकर घारे होतं. आणि सुधाकर घारे हेच यशस्वीपणे पक्षाची धुरा सांभाळतील या भावनेतनं तटकरे साहेबांनी किंवा पक्षाने त्यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. निश्चित पद्धतीने महेंद्र थोरवेचं जे काही स्वभाव आहे, मी फार जवळून त्या माणसाला ओळखतो. तो आमदार झालाय, त्याच्या मनात असं नाही की बाबा ह्या जे तालुक्यातले गरीब कष्टकरी कार्यकर्ते एखादा जिल्हा परिषदेचा मेंबर व्हावा, एखादा पंचायत समिती मेंबर व्हावा, ही भावना त्याच्या मनामध्ये नाही. जे असेल ते आपल्याला असलं पाहिजे, आपल्या भावाला असलं पाहिजे, आपल्या भाच्याला असलं पाहिजे, आपल्या घरातलं असलं पाहिजे. मला एक प्रश्न पडतो की त्याने वास्तविक पाहता ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर तुझं पटत नसेल, तू तुझ्या पद्धतीने चाल, तुझ्या पद्धतीने काम कर. परंतु जाहीर व्यासपीठावर त्यांनी सांगायचं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबरच घेणार नाही, तर त्याला मला सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नाही, परंतु अपक्ष म्हणून रिक्षा निशाने घेऊन सुधाकर घारेंनी महेंद्र थोरवेंच्या पेक्षा कर्जत तालुक्यामध्ये 915,000 मतं ही जास्त घेतलेली आहेत. त्यामुळे सुधाकर घारेंच्या सोबत असणारा जो काही कार्यकर्ता तो एकही बाजूला कुठे गेलेला नाही. 100% कार्यकर्ते एकत्र आहेत. मग त्याला नेमकं करायचं एवढंच की ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, मग त्याच्यामुळे नगरपालिका असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी जर पुढे गेला तर मग उद्या आमचा प्रतिस्पर्धी होईल का, माझ्या भाच्याचा प्रतिस्पर्धी होईल का, माझ्या भावाला कुठं अडचण येतील का, भविष्यकाळामध्ये माझ्या मुलाला काय अडचण होईल का. त्यामुळे त्याला कुणाला वाढून द्यायचे नाही, निवडणुकीला उभे करायचे, सगळ्यांना पाडायचे आणि मग जिद्दीने त्याने पुन्हा त्याच्या कामाला लागायचं. हे धोरण त्याचं आहे. त्याला कुठल्याही पद्धतीने कार्यकर्त्यांचं भलं करायचं नाही. महेंद्र थोरवेच्या जागेवर माझ्यासारखा एक कार्यकर्ता जर त्या ठिकाणी विचार करायला लागला तर मी विचार केला असता की बाबा चला आपली निवडणूक झाल्या, आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे झालोय, आता कार्यकर्त्यांना मोठं करायचंय, झालेल्या गोष्टी विसरून गेलो असतो आणि एकामेकाला चला आता नको तू आमच्या लेवलला नसेल सुद्धा घरात त्यांचं पटत. तुम्ही त्या ठिकाणी शिंदे साहेबांना सांगा, तटकरे साहेबांशी बोलायला सांगा, कधीतरी कार्यकर्त्यांचं समेट करण्याचा प्रयत्न करा की बाबा चला आपण आता एकत्र येऊया. आज भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्त्याच्या मध्ये आमच्याबद्दल मतभेद नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल किंवा आरपीआयबद्दल कुठेही मतभिन्नता नाही. मग त्या ठिकाणी
या 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 महायुतीतले RPI हा महत्वाचा पक्ष आहे, भाजप महत्वाचा पक्ष आहे, राष्ट्रवादी महत्वाचा पक्ष आहे, शिंदे गट महत्वाचा पक्ष आहे. फक्त शिंदे गट आणि तेही एकटा महेंद्र थोरवे. बाकीच्या कार्यकर्त्यांशी मी जेव्हा बोलतो त्या कार्यकर्त्यांची धारणा असते, अरे हे सगळं झालं पाहिजे, आपल्या लोकांच्या आता स्थानिक लोकांच्या निवडणूक आहेत, परंतु त्याला हे होऊन द्यायचं नाही. त्याला कार्यकर्त्यांच्या मध्ये वादविवाद ठेवायचे आहेत, तालुका त्याला धगधगता ठेवायचा आहे, कुठल्याही प्रकारे ते एक वाक्यात येऊ नये आणि इथला सर्वसामान्य कार्यकर्ता पुढच्या स्टेपला जाऊ नये. तो त्याच्या जागेवर राहावा आणि त्याने माझ्याच नांगराचा जोकाड खांद्यावर घेऊन माझ्यासाठीच काम करावं म्हणून तो ह्या गोष्टी बोलत असतो. येणाऱ्या काळामध्ये ठरेल, त्याला जर असेल त्या पद्धतीने त्याची धारणा तर त्यांनी तो प्रयोग करावा. त्याचा प्रयोग 100% यशस्वी होईल, आपल्याला तो बघायला मिळेल. आणि मग त्यावेळी नंतर मग तो कार्यकर्त्यांचं झालं नुकसान, मग त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये अशांतता कशी निर्माण होईल, कसे वादविवाद होतील, याच्यासाठी महेंद्र थोरवेची पावलं पडतायत. तो जर हुशार असेल, त्याला तालुक्याचा विकास आणि तालुक्यातल्या लोकांना एकत्र ठेवायचं असेल तर तो ही गोष्ट करणार नाही. असं म्हणतात की झालं गेलं बाबा विसरून जावं, झालं गेलं गंगेला मिळालं, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा किंवा म्हणे आपल्या लोकांच्या चर्चेमध्ये असतात. ते तो स्वीकारायला तयार नाही. त्याला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं नुकसानच करायचं आहे. त्याला माझ्या शुभेच्छा. ना असं आहे की त्यांनी ज्यावेळी ह्याच पालकमंत्री पदावरून ते वारंवार सांगत असतात, पालकमंत्री पदावरून आम्ही सुरुवात केली, आम्ही संघर्ष केला, आम्ही उठाव केला आणि मग आम्ही शिंदे साहेबांना घेऊन आम्ही त्या पद्धतीने सरकारमध्ये सामील झालो. मग आता महेंद्र थोरवे जर एवढा महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता आहे तर त्याला हे कळायला पाहिजे की परत एकदा पालकमंत्री आदित्यताई झाल्या. मग आदित्यताई पालकमंत्री झालो, महेंद्र थोरवेने आता का नाही बंडखोरी केली, आता का नाही उठाव केला. आता फक्त उठाव कुठं करतो तो शब्दातून करतो. शब्दातून उठाव करून फक्त तटकरे साहेबांना दूषणं द्यायची, याच्या व्यतिरिक्त त्याला काही कळत नाही. तटकरे साहेबांच्या बोलल्यावर तटकरे साहेबांच्यावर बोलल्यावर त्याला वाटतं मी फार मोठा कोणतरी होईन. तटकरे साहेबांच्या एवढा मोठा व्हायला तुला वेळ लागेल. तटकरे साहेबांचा गेली 40-42 वर्ष या राजकीय सामाजिक जीवनामधला अनुभव आहे. तटकरे साहेब 3-3 वेळा या राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिले. तटकरे साहेब या ठिकाणी केंद्रामध्ये आता खासदार म्हणून दुसरी टर्म काम करतायत. त्यामुळे तटकरे साहेबांच्या बरोबरीने जायला तुला फार वेळ लागेल. आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की महेंद्र थोरवेचा तसा शिवसेनेशी दुरान्वयाने काडीचा संबंध नव्हता. शिवसेना या पक्षामध्ये तालुका प्रमुख म्हणून मी देखील अनेक वर्ष काम केलं. माझा साधा परिचय महेंद्र थोरवेशी नव्हता. मग महेंद्र थोरवे कधीच शिवसेनेत नव्हते. परंतु ठीक आहे, काही लोकांचे शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांचे त्याला आशीर्वाद भेटले, झाला मोठा. त्या ठिकाणी बंडखोरी हा विषय त्याला बोलण्याचा किंवा तटकरे साहेबांच्यावर बोलण्याचा त्याला अधिकार नाही. राहिला प्रश्न त्याला असं वाटतं की पालकमंत्री, मी तर मला आजही या क्षणाला वाटतं की उद्याच्या कालखंडामध्ये जो निर्णय होईल तो आदित्यताईच या या जिल्ह्याच्या पालकमंत्री होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यामुळे मग त्यावेळी काय महेंद्र थोरवे एकनाथ शिंदे साहेबांच्या विरुद्ध काय बंडखोरी करणार आहे? त्यांनी करून दाखवावी. मग त्यांना कळेल महाराष्ट्रातले किती आमदार तुमच्या बरोबर आहेत. ते वारंवार सभेमध्ये सांगतात, आम्ही असं केलं, आम्ही रायगडवाल्यांनी असा निर्णय घेतला. केवळ रायगड म्हणून असं घडलं नव्हतं. ठीक आहे, त्यांच्यामध्ये मतभेद काही झालं असेल, आपल्याला त्याच्याकडे जायची गरज नाही. परंतु त्यांनी उद्धव साहेबांना धोका दिलाय. आता तो धोका त्यांनी एकनाथ शिंदेना द्यावा. आपण तो जे शिवसैनिक आता आहेत उद्धवजी साहेबांच्या बरोबर, मला त्यांच्याबद्दल माझं त्यांचं बोलणं चालणं असतंच की मी पक्षात जरी बाजूला असेल तरी संबंध कुठले काही व्यक्तिगत खराब झालेले नाहीत. त्यामुळे शिवसैनिक जे आज शिल्लक आहे की जी मतं शिवसेनेच्या अधिकृत मशाल चिन्हाला मिळाली, त्याच्यातला एकही माणूस महेंद्र थोरवेच्या बरोबर जाणार नाही. कारण त्यांचं प्रेम हे उद्धव साहेबांच्यावर आहे आणि ती सगळी मंडळी जी आहे ती ठाकरे कुटुंबियांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत. मी वारंवार बोलत आलोय की या मतदारसंघामध्ये केवळ ठाकरे या कुटुंबावर प्रेम करणारे 40 ते 42 हजार मतदार आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही माणसाला उभा करा, त्याचा प्रचार करा, नाही तर नका करू. पॉम्पलेट त्याचं जर घरापर्यंत गेलं की हा उद्धव साहेबांनी दिलेला उमेदवार आहे, तर त्याला 40-42 हजार मतं उद्याही पडतील, परवाही पडतील, ती पडत राहतील. त्यांचं प्रेम फक्त ठाकरे कुटुंबावर आहे. त्यामुळे महेंद्र थोरवेने किती जरी प्रयत्न केले तरी त्याला यश त्याच्यामध्ये येणार नाही. जे कार्यकर्ते आज आहेत ते वाट बघतायत की उद्या कधी निवडणूक येते. ते वाटेल तो निर्णय घ्यायला तयार आहेत, वाटेल त्या तडजोडी करायला तयार आहेत. आणि मग ह्या तडजोडी करून ते महेंद्र थोरवेच्या विरुद्धच रणशिंग फुंकतील अशा पद्धतीची तयारी जे शिवसैनिक उद्धव साहेबांच्या बरोबर त्यांची आहे. हे मी त्यांच्याशी चर्चा करताना माझ्या सातत्याने लक्षात येतं.